सशक्त समाज की परिकल्पनाओं से परिपूर्ण, सही समय पर सही खबर। देखिए पवित्र समय न्यूज में सामाजिक राजनीतिक दलों द्वारा सम्मानित पवित्र समय प्रिंट व यूट्यूब चैनल की विशेषता। आज हम लोग आए हुए हैं पनवेल शहर के जहाँ पर अनुसूचित जाति जमाती की तरफ से एक अनूठा कार्यक्रम चलाया जा रहा है, जिसमें अनाथ बच्चों का बाल कटिंग कर उन्हें कुछ अल्पाहार दिया जा रहा है और इस काम को अंजाम देने पूजा साजी जी और उनके सहयोगी। आइए उनके सहयोगी से जानते हैं कि वो यहाँ पर आके कैसा महसूस कर रहे हैं। आज हमारे पनवेल अनुसूचित मोर्चा से यहाँ पर कार्यक्रम किया गया है। आइए इस कार्यक्रम के बारे में इनसे पूछते और जानते हैं क्या है ये। नमस्कार। क्या है पार्लर का कोर्स किया थोड़ा ध्यान नहीं दिया और अनाथ आश्रम में बच्चों लोगों को हेयर कटिंग वगैरह करने का सोचा, तो हमने तो कैसे प्रोग्राम देना है भारतीय जनता पार्टी तो काफ़ी अच्छा काम कर रहा है। आइए जानते हैं यहाँ के जो अनुसूचित जाति के अध्यक्ष है उनसे पूछते हैं कि क्या कार्यक्रम जो करेंगे, कितनी मेहनत और क्या की। सर, आप अपने बारे में इस कार्यक्रम में थोड़ा सा बताइए। नमस्कार। आमच्या अनुसूचित जातीच्या सरचिटणीस आदरणीय पूजा साळवी आज या वसतिगृहामध्ये जो काही उपक्रम खूप छान चालवलेला आहे, त्यांचे सहकारी आमच्या रायगोली मॅडम, अमोल जाधव, शेट्टी मॅडम, विकास कांबळे या लोकांनी जी मेहनत घेतली आणि आज इथे जो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवलं त्याबद्दल मी पूजाजींचे हार्दिक आभार मानतो। पूजा जी, थोड़ा सा आप भी बताइए। मैडम ने तो बताया है, तो आप कार्यक्रम के लिए कैसा महसूस कर रहे हैं? मुझे तो बहुत अच्छा लग रहा है, बच्चों को देख के मुझे बहुत खुशी होती है, इसलिए मैंने ये मैं कामोड़ी का उपाध्यक्ष है अनुसूचित जाति मोर्चा से। आज मैंने कार्यक्रम का अरेंजमेंट किया है कि चलो आज अनाथ आश्रम के छोटे छोटे बच्चे लोग जो बाबा साहब ने वोट आए सब अनाथ आश्रम के बच्चे के लिए किया था, ये सबको सामान इसके बारे में आज मैं एक अच्छा मैसेज हो रहा है। अनाथ आश्रम के बच्चे लोग के माँ बाप सारे आज देख के मुझे अच्छा लगा। बच्चों हाँ ये अच्छी अनुसूचित जाती मोर्चा कामोटे शहराचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान मोहिते, उपाध्यक्ष अमोलजी जाधव, रायगड जिल्हा चिटणीस शेट्टी मॅडम, भाजपा कामोटे शहर चिटणीस पूजा साळवी, जिल्हा सदस्य ज्योतिरायमौली मॅडम आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शक म्हणून आमचे जाधव साहेब इथे आलेले आहेत। आम्हाला एक आमच्या अध्यक्षाने म्हटल्याप्रमाणे मी एक अनुसूचित जाती मोर्चाचा मी कार्यकर्ता आहे, रमेश जाधव देखील एक कार्यकर्ते आणि पूजा मॅडम यांनी जो हा अनाथ आश्रम मुलांसाठी जो कार्यक्रम राबवलेला आहे आणि मला वाटतं त्यांनी चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम राबवला। अनाथ मुलांचे केस कटिंग करण्याचा जो कार्यक्रम केला आहे ते सोबळवर केलेला आहे आणि तो कार्य करत असताना त्यांनी एक आपल्या अनुसूचित जाती मोर्चा याच्या माध्यमातून जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी अनुसूचित जाती मोर्चा यांच्या माध्यमातून त्यांचे प्रथम आभार व्यक्त करेन आणि असंच जे अनाथ मुलं असतील किंवा कोण गरजू असतील त्यांना तुम्ही सहकार्य कराल आणि असेच कार्यक्रम विविध कार्यक्रम तुम्ही राबवाल अशी आम्ही अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि तुम्हाला जेव्हा कोणत्याही पद्धतीची गरज असेल तेव्हा आम्ही आमचे अध्यक्ष म्हणा, आमचे कार्यकर्ते म्हणा, आमची बॉडी आहे, पॅनल आहे की तुम्हाला आम्ही सहकार्यात हात द्यायला तयार आहोत। त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व आमच्या अनुसूचित जाती महिला यांच्या अध्यक्षा
मॅडम ह्या देखील आलेले, त्यांचे मिस्टर देखील आहेत, अमोल जाधव यांचे आई आहे, त्यांच्या वहिनी देखील आलेल्या आहेत. आणि एवढे नाही म्हणजे जाधव आहेत. आणि आम्हाला सर्वांनी जे सहकार्य ह्या मॅडम आहेत त्यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मी अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहावं असं मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान मेहरजी मोहिते हे एखादा कोणताही कार्यक्रम असेल, काही असेल तर एक फंड म्हणून किंवा एक निधी म्हणून जे देत असतात. आणि आत्ता पण त्यांनी एक निधी म्हणून एक अनाथ मुलांसाठी एक निधी म्हणून ते निधी सुपूर्द करणार आहेत. आणि मी त्यांना त्यांचे मोठं अनुसूचित जाती मोर्चा म्हणून आमच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून मी मोहिते साहेबांचं आणि इथे पूर्ण टीमचं आणि महिलांचं आणि सर्व ह्या छोट्या बालकांचं देखील आणि ज्यांनी सहकार्य केले त्यांचे देखील मी आभार व्यक्त करून सलून या सर्व स्टाफचे मी आभार व्यक्त करून मला जे सहयोगाने 2 शब्द बोलण्याची परमिशन दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. मैडम आपका नाम और आपके बारे में बताइए. माझं नाव पूजा कांबळे कसं वाटलं आपल्याला या कार्यक्रमात? हां छान धन्यवाद. आइए जानते हैं मैडम जो कि आपको लग रहा है कि ये किसी विशेष समुदाय से, इनसे भी जानते हैं क्या लग रहा है पहले. बहुत अच्छा लग रहा है छोटे बच्चों की सेवा. आपका नाम बताइए. मेरा नाम सना अंसारी है. मैं यहाँ बच्चों की हेल्प करने के लिए आई हूँ. आप स्पेशल बच्चों का हेल्प करते हैं या अलग से? जी नहीं, मेरे स्कीम वगैरह पूरी करती हूँ. ये भी सब पानी धन्यवाद. माझं नाव कृष्णा बालवणकर आहे. मी लँग्वेजमध्ये काम करते, कामाची शिकते करते आणि मेकअप आर्टिस्ट आहे आणि हेअर कटिंग वगैरे करते. आणि ज्यासाठी आहेत ना त्यांनी आम्हाला हा चान्स दिला का आम्ही पण करू शकतो म्हणून आम्ही इकडे आलो. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये खूप आनंद वाटला. खूप छान छान म्हणजे छोटी छोटी पोरं आहेत तर त्यांना त्यांचं हेअर कट करून खूप छान वाटतं. नवीन अनुभव भेटला. हो नवीन अनुभव. माझं प्रियंका विनोद गायकवाड आहे. मी कसेराहून आलेले आहे आणि माझी फ्रेंड मला छान म्हणजे सहकार्य करायला इथपर्यंत धन्यवाद. आणि मी आहे मी मॉडेल वगैरे आणि त्याबद्दल धन्यवाद. आणि पोरांचं हे कट करून खूप छान वाटतं. आणि मला एवढं भारी वाटतं ना की असं वाटतं की मी खूपच छान तिथे येऊन या पोरांसाठी काहीतरी नवीन अनुभव भेटला. या अनुभवाला म्हणजे शब्द नाही, शब्द सांगू शकत नाही. माझं कार्यक्रम घेतलं आहे. माझी टीम आहे त्यांनी जो मला सपोर्ट केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर आभारच. आणि त्याच्या अगोदरसुद्धा कळलेला एक आश्रम आहे त्यामध्ये पण मी एक आहाराचा भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता, पण तो एक पर्सनली होता. आता एक सामाजिक संस्थासोबत घेऊन माझी टीम घेऊन आता जो मी कार्यक्रम केला आहे. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आता छोट्या मोठ्या जे अनाथ आश्रम म्हणा ज्या आपल्या संस्था असतील त्यांना मी भेटून टीम आहे अजून ह्याच्यामध्ये कशी एकत्र येऊन आम्ही काम चांगलं करू शकतो असा मी प्रयत्न करून मदत करता येईल तशी मी आइए जानते हैं यहाँ के जो बच्चे हैं उनको कैसा लगता है. पर आपलं नाव सांगायचं. माझं नाव अनुप सिंग चव्हाण आहे. मी बालग्रामी संस्थेतला आहे. आज आमच्याकडं पूजाताई आली आणि त्यांना सगळ्यात छोट्या मुलांचं मुलींचे केस कापले आणि ते केस कापणे एकदम म्हणजे आपल्या भाऊ आहेत असं किंवा त्यांची मुलं यासारखे त्यांनी आमचे घेतलं केलं. तर मला आम्हाला खूप आवडलं. त्यांना धन्यवाद. असंच त्यांनी यावेत अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. जैसा कि आप लोग देख रहे हैं कि यहाँ पर पूजा जी ने इतना अच्छा कार्यक्रम किया है जिससे यहाँ के बच्चे, संस्थापक और भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता और पदाधिकारी यहाँ के आमदार सभी लोग उनकी प्रशंसा करते हैं. इसलिए हम लोग धन्यवाद कहते हैं. उन्होंने हमें इतने अच्छे कार्यक्रम दिए. धन्यवाद.